कधी कधी मनाला शांततेची गरज असते, ना लोकांची ना मोबाईलची, फक्त स्वतःची. आणि अशा वेळेस मग मी स्वयंपाकघरात शिरते, कारण स्वयंपाक हा माझ्यासाठी फक्त रोजचं काम नाही, तर ते माझ्यासाठी एक मेडिटेशन आहे. आज थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं, पण मग म्हटलं आज काहीतरी आपल्यासाठी बनवायचं. त्यात पोट पण सांगत होतं चवीनं काहीतरी खायचंय. मी पाणी उकळायला ठेवलं, नूडल्स शिजवले आणि बाजूला काढून ठेवले. तेवढ्यात मी कांदा, कोबी आणि शिमला मिरची कापून घेतली. एका कढईत थोडंसं तेल गरम केलं, आलं लसणाची पेस्ट टाकली आणि तो पहिला सुगंध आला. वाह, तो क्षणच वेगळा असतो. घरात शांतता पण मनात गंध भरतो. त्या पेस्टमध्ये कांदा, कोबी, शिमला मिरची हलकी फ्राय केली. मग त्यात नूडल्स मसाला टाकला, थोडासा टोमॅटो सॉस टाकला आणि मग माझे शेवटी शिजवलेले नूडल्स टाकून मी नीट परतवले. पण एवढं पुरेसं नव्हतं, काहीतरी अजून हवं होतं. डेप्थ, तिखटपणा, पंच. म्हणून मी काढलं सोयाबीन, उकळून घेतली, त्यातलं पाणी काढून टाकलं, हलकं कॉर्नफ्लॉवर घालून त्याला थोडंसं क्रिस्पी केलं. मग दुसऱ्या कढईमध्ये कांदा, शिमला मिरची तळून घेतली, आलं लसणाची पेस्ट टाकली, त्यात कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातली आणि मग शेवटी टाकला तो टोमॅटो केचप. झणझणीत ग्रेव्हीमध्ये सोयाबीन मिसळून झालं. स्पायसी, बोल्ड, फुल ऑफ फ्लेवर. प्लेट तयार झाली. एका बाजूला चविष्ट नूडल्स, दुसऱ्या बाजूला तिखट सोयाबीन चिल्ली. मी प्लेटकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, आज फक्त जेवण नाही केलं, स्वतःची काळजी घेतली. ही डिश फक्त चवीसाठी नव्हती, तर ती स्वतःवरचं प्रेम प्लेटमध्ये साजर करण्यासाठी होती, जे पोटालाही तृप्त करतं आणि मनालाही शांत करतं. त्या पहिल्या घासासोबत जेव्हा ती चव जिभेला लागली, तेव्हा लक्षात आलं, कधी कधी परफेक्ट जेवण म्हणजे काहीतरी भारी नव्हं, तर ते असतं मनापासून बनवलेलं, शांतपणे खाल्लेलं आणि स्वतःसाठी केलेलं. खरं सांगायचं तर स्वयंपाक फक्त भूक मिटवण्यासाठी नसतो, कधी कधी तो आतल्या आवाजाशी गप्पा मारण्यासाठी असतो. आणि आजच्या त्या गरम नूडल्स आणि स्पायसी सोयाबीनमध्ये माझं समाधान होतं, माझं उत्तर होतं, माझी शांतता होती. त्या प्रत्येक घासात एफर्ट होता, त्या ग्रेव्हीच्या प्रत्येक चवीत शांती होती आणि नूडल्सच्या सॉफ्ट स्पर्शात एकदम हळूवार समाधान होतं. पोट भरलं, मन भरलं आणि दिवस पूर्ण वाटला. हा फक्त एक प्लेट नव्हतं, ती एक आठवण होती, चवदार, रंगीत आणि अगदी मनासारखी. कधी कधी स्वयंपाक घरात तयार होतो एक पदार्थ, आणि त्याचबरोबर तयार होतं आपल्यासाठी एक छोटंसं समाधान.